नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लास या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आले तो म्हणजे महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वी साठीचा अल्जेब्रा मधील आहे चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्याच्यामधील आपण पहिले प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले आहेत. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.5 सुरू करणार आहोत. तर हे प्रॅक्टिस सेट पूर्ण कव्हर करू आपण. ठीक आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला हे 2-3 गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे, ते आपण अगोदर समजून घेऊ म्हणजे तुमच्या नंतर लक्षात येऊन जाईल. पहा, सर्वात अगोदर तुम्हाला माहित पाहिजे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे काय. आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे त्याचे रूट्स कसे असतात त्याचं आपल्याला नेचर माहित पाहिजे. ओके, तर ते जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावी लागते. तर डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, तर आपल्याला हे जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी a b c च्या व्हॅल्यू आपल्याला काढता येतात त्याच्यावरून. तर आपल्याला हे इक्वेशन जर दिलेलं असेल तर आपल्याला काय करायचं, एबीसी ची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यानंतर आपल्याला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. कोणती, b² मायनस 4ac, आणि ह्यालाच डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. तर b² मायनस 4ac च्या व्हॅल्यूवरून ही व्हॅल्यू किती येते त्याच्यावरती अवलंबून आपण त्याचं रूट्स असतं. समजा b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर आपल्याला म्हणता येईल रूट्स आर इक्वल अँड रियल. रूट्स आर रियल अँड इक्वल. हे जे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आली तर रूट्स कसे असतात, रियल असतात आणि इक्वल असतात. ही दोन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. केव्हा, b² मायनस 4ac व्हॅल्यू जेव्हा 0 येईल तेव्हा. समजा आपल्याला पहा b² मायनस 4ac जे आहे त्याची व्हॅल्यू जर आपल्याला ग्रेटर दॅन 0 आली म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, शून्यापेक्षा मोठी म्हणजे कशी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, तर आपल्याला सांगता येईल रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स हे रियल असतील परंतु कसे असतील, अनइक्वल असतील म्हणजे वास्तव आणि असमान. आणि इक्वल टू 0 आली तर आपल्याला म्हणता येईल वास्तव आणि समान असं म्हणता येईल. ठीक आहे, रिअल अँड इक्वल आणि या ठिकाणी रिअल अँड अनइक्वल ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. आणि शेवटची अजून एक गोष्ट, जर आपल्याला b² मायनस 4ac या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर आपल्याला स्मॉलर दॅन 0 आली म्हणजे जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर आपल्याला काय करायचंय, सरळ सरळ सांगायची की रूट्स आर नॉट रियल. रूट जे असणार ते वास्तव संख्या नसणार आहेत, रूट्स आर नॉट रियल. तर ह्या 3 पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. b² मायनस 0 येऊ शकते किंवा ग्रेटर दॅन 0 आणि स्मॉलर दॅन 0 या 3च कंडिशन असतील. इक्वल टू 0 आली तर रूट्स आर रियल अँड इक्वल, ग्रेटर दॅन 0 आली तर रियल अँड अनइक्वल, आणि स्मॉलर दॅन 0 आली तर आपल्याला सांगायचं रूट्स आर नॉट रियल. तर ही एक गोष्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये आहे, या प्रॅक्टिस सेट मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला गोष्ट माहित पाहिजे, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स. तर रूट्स आणि कोएफिशियंट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. समजा आपल्याला तेच स्टँडर्ड फॉर्म आहे, समजा x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला या पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन जर दिलेलं असेल आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर रूट आपण अल्फा आणि बीटा हे त्याचे जर रूट्स मांडले, अल्फा आणि बीटा हे त्याचे काय दोन रूट्स असतील तर त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला माहित पाहिजे. तर पहिलं त्याच्यामधलं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला माहित पाहिजे मायनस बी अपॉन ए. आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. ओके, अल्फा प्लस बीटा जर आपण त्या दोन्ही रूटची जर बेरीज केली तर ती मायनस बी अपॉन ए एवढी यायला पाहिजे. आणि जर आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं अल्फा इंटू बीटा तर आपल्याला त्याची व्हॅल्यू येते सी अपॉन ए. तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, कधी, ज्यावेळेस आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू माहित असतील आणि जर ते दोन रूट माहित असतील तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं रिलेशन असतं. ओके, त्याच्यानंतर पुढे पहा, जर आपल्याला आतापर्यंत आपण पाहिलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल आणि त्याच्यावरून आपण रूट्स काढतो. ओके, जर आपल्याला आता रूट दिलेले असतील तर त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या रूटचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट दिलेले, समजा अल्फा आणि बीटा हे दोन आपल्याला मूल दिले किंवा त्यांच्या व्हॅल्यू दिलेले आहेत. ओके, त्याचे जे आन्सर येत असते ते अल्फा आणि बीटा असे दोन आले. तर त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं, तर त्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ठेवायची आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायची म्हणजे आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. वेअर अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, तर आपण सॉल्व्ह करू आपण प्रॅक्टिस सेट 2.5. तर त्याच्यामध्ये पहिल्या क्वेश्चन पहा, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. आपल्याला काय करायचं, ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. तर त्याच्यासाठी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि या ठिकाणी b² मायनस 4ac व्हॅल्यू 5 दिलेली आहे आणि b² मायनस 4ac व्हॅल्यू -5 अशा दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत.
तर व्हॅल्यू 5 असताना नेचर ऑफ रूट्स काय असेल आणि व्हॅल्यू मायनस असताना नेचर ऑफ रूट्स काय असेल. तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे बी स्क्वेअर मायनस 4 इज व्हॅल्यू 5 आहे. 5 म्हणजे काय, ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू असेल तर आपल्याला काय सांगता येईल, रूट्स आर रियल अँड अनइक्वल, राईट ना. जर आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4 ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे शून्यापेक्षा मोठी असेल किंवा पॉझिटिव्ह नंबर्स म्हणता येईल, अशा वेळी रूट्स कसे असतात, रिअल आणि अनइक्वल असतात. तर आपण लिहिले रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. त्यानंतर पहा पुढे बी स्क्वेअर मायनस 4 ची व्हॅल्यू -5 दिलेली आहे. जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल म्हणजे आपल्याला म्हणता येईल स्मॉलर दॅन 0 आहे. जर स्मॉलर दॅन 0 असेल तर आपल्याला काय सांगता येईल, रूट्स आर नॉट रिअल, राईट ना. आताच आपण पाहिले रूट्स आर नॉट रिअल. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर पहा सेकंड ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -7 अँड प्रॉडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू 5, देन व्हॉट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला काय दिले, सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स दिलेले. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल असा प्रश्न आहे पहा. तर सम ऑफ रूट्स म्हणजे काय, तर आपल्याला व्हॅल्यू थोडक्यात दिली अल्फा प्लस बीटा. समजा अल्फा आणि बीटा जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट असतील तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती दिले आपल्याला, -7 दिले. आणि प्रॉडक्ट ऑफ रूट म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती दिले, 5 दिले. तर आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायला सहज सोपं जाईल कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, जनरल फॉर्म्युला आहे पहा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर ना. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपण फक्त काय करणार आहोत, त्या व्हॅल्यू पुट करणार आहोत. आता या ठिकाणी पहा अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू -7 आहे. आपण व्हॅल्यू पुट करू का, एक्स स्क्वेअर मायनस हे मायनस चिन्ह आपलं फॉर्म्युल्याचं आहे पहा मित्रांनो. आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -7 आपण ब्रॅकेट मध्ये ठेवली आहे. अल्फा प्लस बीटा हा -7 आहे, ती ब्रॅकेट मध्ये ठेवली, इंटू एक्स आणि पुढे काय आहे प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे, इज इक्वल टू 0. पुढे आपण फक्त सॉल्व्ह करू याला. म्हणजे काय होईल पहा, एक्स स्क्वेअर मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे 7x. जर दोन शेजारी मायनस मायनस असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं पहा, मायनस इंटू मायनस प्लस होत असतं. एक्स स्क्वेअर प्लस 7x आणि पुढे प्लस 5 इज इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन करायचं असतं. म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा माहित असेल, फक्त व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करत चला. ओके. त्याच्यानंतर पहा 3 नंबरची ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, त्याच्यामध्ये सांगितलं की 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0 असेल तर आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती असेल आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर हे आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचे फॉर्म्युले माहिती आहेत पहा, आपण मागाशी पाहिलेलं. म्हणजे आपल्याला जर ह्याच्यानुसार यांची आपल्याला एबीसीची व्हॅल्यू माहिती असेल तर त्याच्यानुसार आपल्याला काय करता येईल, त्यांचं रिलेशन लावता येईल. कारण आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू व्हॅल्यू माहिती आहे काय, -b अपॉन a आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे, c अपॉन a. तर फक्त आपल्याला काय करायचं, ह्या व्हॅल्यू पुट करायचे. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, हे जे एबीसी आहे त्यांच्या व्हॅल्यू काढून घ्यावे लागतील. त्याला आपल्याला कम्पेअर करावं लागेल. कशासोबत कम्पेअर करायचं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यासोबत जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या सहज लक्षात येईल a ची व्हॅल्यू किती येते, 2. a म्हणजे x स्क्वेअरचा सहगुणक किंवा कोएफिशियंट. त्याच्यानंतर b इज इक्वल टू किती येणार आहे, -4. चिन्हांसहित घ्यायचं पहा, जर मायनस चिन्ह असेल तर आपल्याला ते घ्यावं लागणार नाही कारण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये प्लस चिन्ह आहे. या ठिकाणी मायनस आलाय म्हणजे -4 b ची व्हॅल्यू घ्या आणि c ची व्हॅल्यू किती येणार आहे, -3 येणार आहे. फक्त 3 नाही घ्यायची तर मायनस पण घ्यायची कारण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये प्लस चिन्ह आहे म्हणजे मायनस आली. म्हणजे a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू -3 आलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण फक्त व्हॅल्यू पुट करू, आपल्याला काय येते बघा, -b म्हणजे या ठिकाणी -4 आहे परंतु हा मायनस चिन्ह फॉर्म्युल्याचं इंटू -4 डिवाइडेड बाय a ची व्हॅल्यू किती आहे, 2. हे आपण असं का घेतलं, कारण या ठिकाणी मायनस हे पहिलं चिन्ह आहे आणि b ची व्हॅल्यू -4 आहे, बरोबर ना. त्याच्यावर मायनस मायनस घेतलं. आता मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे 4/2 म्हणजे आन्सर किती येणार आहे त्याचं, 2 येणार आहे. 2 ने 4 ला भाग दिला 2 म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 आलेला आहे. आता आपण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू. त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे आपला c अपॉन a. तर c ची व्हॅल्यू किती आहे पहा, -3 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे, 2. तर आपण हे -3/2 याला भाग जात नाही असं तेव्हा काय अडचण नाही. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 2 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आलेली आहे -3/2. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आपण घेतोय. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आपल्याला काय करायचं, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेली या ठिकाणी ती. तर डिस्क्रिमिनंट म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती, जो की डेल्टाने डिनोट केला जातो त्याला आपल्याला म्हणता येईल
बी स्क्वेअर मायनस 4ac याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा, ग्रीक लेटर आहे डेल्टा त्याने डिनोट केला जातो. आणि तो म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac याची प्रत्येकासाठी आपल्याला व्हॅल्यू काढायची म्हणजे डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू येते. आता या ठिकाणी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, एबीसी च्या व्हॅल्यू काढावं लागेल म्हणजे कम्पेअर करावं लागेल. आपण लिहिणार बाय कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यासोबत जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला पहा a इज इक्वल टू किती भेटणार आहे, 1. या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काहीच नाही, याचा अर्थ 1 असतो, राईट ना. म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a इज इक्वल टू 1. त्यानंतर पहा b इज इक्वल टू, b ची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोएफिशियंट किती 7 आहे आणि c इज इक्वल टू हा -1 चिन्हासहित घ्यायचा आहे. म्हणजे a b c च्या व्हॅल्यू आपल्याला भेटल्यात. त्याच्यानंतर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे डेल्टा इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण किमती ठेवू बघता पहा, b ची व्हॅल्यू आहे 7 म्हणजे 7 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे -1. पहा बी स्क्वेअर मायनस 4ac याच्यामध्ये आपण 7 चा वर्ग करू किती होतो 49. या ठिकाणी पहा मायनस इंटू प्लस मायनस होणार आणि मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. थोडक्यात 2 वेळा मायनस साइन आलं तर साहजिकच प्लस घ्या म्हणजे मायनस मायनस प्लस झालं. आणि 1 1 आणि 4 चा गुणाकार 4 1 4 आणि 4 1 4 म्हणजे 4 येणार आहे. 49 आणि 4 आन्सर येईल आपलं 53. म्हणजे आपलं डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे 53. दिस इज आन्सर. ओके, सेम याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. तर 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. आपण सुरुवातीला काय लिहिणार बाय कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला अगोदर a ची व्हॅल्यू भेटेल. a इज इक्वल टू किती येणार आहे 2 येणार आहे. b इज इक्वल टू किती येईल या ठिकाणी -5 आणि c इज इक्वल टू किती येणार आहे 10. त्या व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आपण अगोदर लिहून घेऊ, तो म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याच्यामध्ये किमती ठेवू पहा, b ची व्हॅल्यू किती आहे -5 आहे म्हणजे -5 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि इंटू c ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, राईट. म्हणजे पहा बी स्क्वेअर मायनस 4ac त्याच्यामध्ये किमती ठेवल्या -5 चा स्क्वेअर किती होणार आहे कारण -5 इंटू -5 काढला तर आपल्याला प्लस येत असतो 5 स्क्वेअर कधी पण, राईट ना. 25 5 चा वर्ग 25. त्याच्यानंतर या ठिकाणी एकच मायनस साइन आहे एकदा देऊन टाका. 4 दुने 8 आणि 8 आहे 80. 4 दुने 8 आणि 8 आहे 80 म्हणजे 80 आन्सर येते बरोबर ना. म्हणजे 25 मधून 80 गेले किती राहणार आहे 10 5 गेले 5 चाल 1 8 गेले 5 म्हणजे 55. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 55. अशा पद्धतीने आपला आन्सर येणार आहे, राईट. हा दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला चिन्हाचा विचार करावा लागेल. मोठ्यातून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल बरोबर ना. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह काय असणार आहे मायनस. म्हणजे आपल्याला डेल्टा इज इक्वल टू -55 आन्सर असणार कारण मोठ्या संख्येचं मायनस चिन्ह आहे बरोबर. विरुद्ध चिन्ह असतं तर आपण काय करतो वजाबाकी करतो. मोठ्यातून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. म्हणजे 80 मधून 25 गेले 55 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह साहजिकच मायनस म्हणजे डेल्टा इज इक्वल टू -55. त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी आपल्याला √2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2√2 हे दिलेले आहे. याचं पण आपण सुरुवातीला काय करू बाय कम्पेअरिंग विथ कोणासोबत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू भेटतील. पहा a ची व्हॅल्यू किती येणार आहे a इज इक्वल टू √2 येणार आहे. त्यानंतर b इज इक्वल टू किती येणार आहे 2 b इज इक्वल टू या ठिकाणी 4 आहे पहा b इज इक्वल टू 4 येणार आहे आणि c इज इक्वल टू किती येणार आहे 2√2 या व्हॅल्यू येणार आहेत. आणि आपल्याला आता काय करायचंय डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे डेल्टाची फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. b ची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे √2 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे 2√2. म्हणजे बघा पुढे काय होईल 4 चा वर्ग किती होते 16 मायनस या ठिकाणी एकच मायनस आहे मायनस 1 जा 4 दुने 8 अगोदर काय करा 4 आणि 2 चा गुणाकार करा 4 दुने 8 होतात इंटू √2 किती होतात फक्त 2 कारण वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 होतात आणि वर्गमुळात 4 सोबत वर्गमूळ काढलं तर 2 आन्सर असतो. म्हणजे 8 इंटू 2 म्हणजे आपल्या लक्षात येईल 16 -16 आन्सर इज 0. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे
0 आलेली आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3 आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आपल्याला डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आपल्याला या ठिकाणी 3 क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचंय, नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करायचे. म्हणजे आपल्याला जे रिअल आहे का नॉट रिअल आहे, बरोबर ना, या टाईपचं रिअल अँड इक्वल आहे का, रिअल अँड अनइक्वल आहे किंवा नॉट रिअल, या टाईपचे आपल्याला करायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावी लागते. जर ती ग्रेटर दॅन 0 आली तर काय, इक्वल टू 0 आली तर काय, आणि स्मॉलर दॅन 0 आली तर काय, या टाईपचे आपल्याला क्वेश्चन असतात, बरोबर ना. मग आपण सुरुवातीला काय करू, ह्याची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यावी लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर कम्पेअर करावं लागेल, म्हणजे कशासोबत, एक्स स्क्वेअर सोबत, बरोबर ना. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट. या ठिकाणी आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू काढता येईल. a इज इक्वल टू किती भेटणार आहे, 1, काहीच नाही, सहगुणक म्हणजे 1 असतो. त्यानंतर b इज इक्वल टू किती असतो, -4 आणि c इज इक्वल टू किती आहे, 4. तर एबीसी ची व्हॅल्यू आल्या, त्याच्यावरून आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढता येईल, म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढता येईल, इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac, राईट ना. म्हणजे आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac डायरेक्ट म्हटलं तरी चालेल. पहा बी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती, म्हणजे -4 चा स्क्वेअर करावं लागेल. बी ची व्हॅल्यू -4 त्याचा स्क्वेअर -4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे 4. किमती ठेवा, वजा 4चा वर्ग किती 16 येणार आहे, आणि या ठिकाणी 4 चौक किती येणार आहे 16 येणार आहे, कारण 4 1 4 4 चौक 16, 16 वजा 16 0. या ठिकाणी डेल्टा इज इक्वल टू किती आलेलं आहे 0 आलंय. म्हणजे आपल्याला म्हणता येईल इट इज इक्वल टू 0. देअरफॉर रूट्स आर 0 असल्यानंतर रूट काय असतात, रिअल आणि इक्वल असतात. रूट्स आर रिअल अँड इक्वल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला काय रूट्स डिटरमाइन करायचे इन द नेचर. सेकंड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये सांगितले 2y² - 7y + 2 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये पण सुरुवातीला आपण काय करणार, बाय कम्पेअरिंग विथ x² + bx + c इज इक्वल टू 0. याच्यासोबत कम्पेअर केले तर आपल्याला a ची व्हॅल्यू किती येणार आहे, a इज इक्वल टू 2. त्याच्यानंतर b इज इक्वल टू किती येते -7 आणि c इज इक्वल टू किती येणार आहे 2 येणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पुढे काय करायचंय, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची, बरोबर ना. b² - 4ac ची व्हॅल्यू जर काढायची ठरली तर b चं व्हॅल्यू किती आहे -7 त्याचा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 2, बरोबर ना. b ची व्हॅल्यू -2 त्याचा स्क्वेअर -4 इंटू e ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू पण 2. इज इक्वल टू पुढे पहा, वजा 7चा वर्ग किती होतो 49, याच्या पुढे मायनस, कारण मायनसचा स्क्वेअर काय होतो प्लस होत असतो. ओके, नंतर 4 2 8 आणि 8 2 16, बरोबर ना. 49 मधून 16 गेले किती राहिले, 9 मधून 6 गेले 3, चालेल 1 4 2 2 गेले 2, 23. म्हणजे आपला आन्सर मोठ्या संख्येची म्हणजे प्लस येणार आहे. आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू किती आली आहे 23 आली, म्हणजे प्लस व्हॅल्यू आलेली आहे थोडक्यात. म्हणजे आपल्याला म्हणता येईल b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. शून्यापेक्षा मोठी व्हॅल्यू आली, आणि असं जर असेल तर आपल्याला काय म्हणता येईल, देअरफॉर रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर कसे, रिअल अँड अनइक्वल. जर ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू असतील रूट कसे असतात, रिअल आणि अनइक्वल असतात, म्हणजे वास्तव आणि असमान. ओके, त्यानंतर पहा आपल्याला पुढे 3 नंबरचा क्वेश्चन सांगितलं, m² + 2m + 9 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये पण आपण काय करू, सुरुवातीला कम्पेअर करू, बाय कम्पेअरिंग विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. याच्यासोबत जर कम्पेअर केले, या ठिकाणी जरी आपल्याला पहा व्हेरिएबल वेगवेगळे असेल तरी त्याच्यासोबत काय अडचण नाही कम्पेअर करायला. या ठिकाणी m म्हणजे एक समजा तुम्ही, ठीक आहे, त्याच्या शेजारचा जो कोएफिशियंट असणार तो 1 आहे, म्हणजे a इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर b इज इक्वल टू किती 2 येणार आहे, आणि c इज इक्वल टू किती येणार आहे 9. एबीसी ची व्हॅल्यू आल्यात. मग आता आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची. हे पहा b² - 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे 2 चा वर्ग वजा 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे 9. म्हणजे आपला आन्सर येईल पहा 2 चा वर्ग 4 मायनस 4 1 4 आणि 4 9 36. 36 मधून 4 गेले, आन्सर इज 32. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येची चिन्ह द्या -32, म्हणजे आपली निगेटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल b² - 4ac इज स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा स्मॉलर आहे. देअरफॉर रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर काय,
जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर रूट कसे असतात? नॉट रिअल. रूट्स आर नॉट रिअल. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नेचर ऑफ रूट डिटरमाइन करता आलं पाहिजे. ओके. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधील हे जे पहिले 3 प्रश्न आहेत ते कव्हर केलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढील भागामध्ये कव्हर करणार आहोत. तर तो भाग नक्कीच पहा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच जर बेल आयकॉन प्रेस केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.